नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. महाराष्ट्रामध्ये 2-3 महिन्यापासून मराठा आरक्षण, मग त्यासंबंधी मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं जवळजवळ 2दा उपोषण, पहिल्यांदा उपोषण, नंतर दुसऱ्यांदा उपोषण. जरांगे पाटलांनी काही सरकारला वेळ दिला होता, तो वेळ पण निघून गेला. त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी परत उपोषण केलं. परत पण सरकारने काही शब्द दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून सांगितलं की मी मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात संविधानात बसेल किंवा कायद्यात बसेल, कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण देणार आहेत. आणि मग याच्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं. पण जरांगे पाटील ठाम आहेत की 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारनं जरांगे पाटलांना जो काही शब्द दिलाय किंवा त्यांच्यामधील जी काही चर्चा झाली, असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की 24 डिसेंबर ही डेडलाईन आहे. 24 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना कबूल केलं की मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत म्हणून. पण जरांगे पाटलांचे दौरे, जरांगे पाटलांचे विधानं, जरांगे पाटलांच्या भाषा किंवा जरांगे पाटलांचं महाराष्ट्रामध्ये जे पर्यटन चालू आहे किंवा जरांगे पाटलांचं जे समाजामध्ये जाणं चालू आहे, महाराष्ट्रामधील विविध शहरांमध्ये जरांगे पाटलांच्या मोठ्या प्रमाणात सभा होतात. त्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र करण्यामध्ये जरांगे पाटील हे यशस्वी झालेत. अशी परिस्थिती आपण आता माध्यमांमध्ये बघतोय किंवा रोजच्या वर्तमानपत्रामध्ये पण आपण वाचतोय बातम्या. तर मग यामध्ये आता ओबीसी समाजाचे पण मेळावे सुरू झाले. मग छगन भुजबळांचे विधानं, मग त्याला काउंटर जरांगे पाटलांनी काही त्याला उत्तरं द्यायचे किंवा जरांगे पाटलांच्या विधानाला छगन भुजबळांनी उत्तरं द्यायचे. हा सगळा आपण रोज मीडियामध्ये त्यांचं बघत असतो. काही वादग्रस्त विधानं छगन भुजबळ करत असतात, काही वादग्रस्त विधानं जरांगे पाटील पण करत असतात. जरांगे पाटलांनी मध्ये काहीतरी आमची या लोकांच्या हाताखाली काम करण्याची लायकी नाही, या अशा पद्धतीचे जे काही वादग्रस्त विधानं जरांगे पाटलांनी केले, तो शब्द जरी त्यांनी मागं घेतला असेल तरी पण संविधानाने ज्या काही घटना आहे, संविधान आहे, त्याने काही लोकांना काही अधिकार दिलेले आणि त्यातून ते लोक जर मोठ्या पदावर कामाला लागले असतील आणि त्यांच्या हाताखाली कोणी समजा मराठा समाजाचे पण काम करत असतील तर तो संविधानाचा विषय आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आपण याच्या हाताखाली काम करतोय म्हणून लहान आहे किंवा त्याच्या हाताखाली काम करतोय म्हणून आपण एकदम तळाला गेलोय. अशी या घटनेमध्ये तशी काही तरतूदच नाही. त्याच्यामुळं या अशा पद्धतीचे वादग्रस्त विधानं करून आंदोलनाचं उगाच नुकसान होतंय असं आपल्याला वाटतंय. आणि जर मुख्यमंत्र्यांनी जर काही शब्द दिला असेल तर त्याच्यावर सुद्धा जरांगे पाटलांनी विश्वास ठेवायला पाहिजे की जरांगे पाटलांना जर मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं असेल, काही कुठल्या वेगळ्या मार्गे आरक्षण देणार असेल किंवा अजून त्यात काही भर टाकणार असेल तर जरांगे पाटलांनी शासनावर विश्वास ठेवायला पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून जर काही परिस्थिती जर हाताळत असेल तर त्यावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. आणि यातच आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पण एक असं विधान केले, सूचक विधान केले की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सत्तेत होतो, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संयुक्त सरकार राज्यामध्ये होतं. जसं UPAचं सरकार केंद्रामध्ये होतं,
अनेक पक्षांचं सरकार आणि राज्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं युती होती आणि त्यांचं 10 वर्ष सरकार महाराष्ट्रात होतं. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण शेवटी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि 6 महिने जेव्हा राहिले होते याला निवडणुकीला 2014 तेव्हा राष्ट्रवादीने या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आणि कारण काय दिलं तर शरद पवारांचं असं म्हणणं होतं की या सरकारच्या हाताला लकवा मारलाय का, फायलीवर सह्या होत नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्षरित्या शरद पवारांनी टीका केली होती का मुख्यमंत्री फाईल दाबून ठेवतात, कुठल्याच फायलीवर सह्या करत नाही, कुठले निर्णय फटाफट घेत नाही. त्याच्यामुळे असं सरकार राज्यामध्ये नकोय म्हणून त्यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. राज्यामध्ये निवडणुका यायच्या अगोदरच राष्ट्रपती राजवट लागली, निवडणुकानंतर जाहीर झाल्या आणि 2014च्या या निवडणुकांमध्ये, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ही चारही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांची दोघांची युती झाली नाही आणि भाजपा आणि शिवसेनेची युती सुद्धा झाली नाही. त्यांनी पण वेगवेगळी निवडणूक लढवली, यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. आणि मग नंतर पुढचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. पण पृथ्वीराज बाबांचं किंवा पृथ्वीराज चव्हाणांचं असं मत आहे की जर त्यावेळेस शरद पवारांनी राष्ट्रवादीने जर सरकारचा पाठिंबा काढला नसता तर आपल्याला हे जे आपण म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी जसं 2018-19 त्यांच्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाला जे 16% आरक्षण दिलं होतं आणि ते त्यांनी हायकोर्टात टिकवलं, तशाच पद्धतीचं बऱ्यापैकी पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा आपल्या कार्यकाळात शेवटी 6 महिने इलेक्शन राहिल्याच्या अगोदर 16% मराठ्यांना आणि 4% मुसलमानांना असं आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर दिलं होतं. पण शरद पवारांनी तो पाठिंबा काढून घेतला आणि पृथ्वीराज चव्हाणांचं असं मत आहे की तेव्हा पण आपण मराठ्यांना आरक्षण दिलं होतं 16%, मुसलमानांना 4% दिलं होतं आणि आपल्याला वेळ होता 6 महिने. 6 महिने वेळ होता सरकारमध्ये राहण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला असं कॉन्क्रीट असं काम करता आलं असतं. त्याचे सगळे योग्य दिशेने मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी आपल्याला पावलं उचलता आली असती, त्याच्यासाठी चांगले वकील देता आले असते आणि ते हायकोर्टात आपण टिकवलं असतं. पुढे जाऊन ते जर समजा आपण आपली युती टिकली असती आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस 2014 अलग न लढता एकत्र लढले असते तर आपल्या जागा जास्त आल्या असत्या. म्हणजे त्यावेळेस परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं. देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार 2014 राज्याच्या सत्तेवर आलं ते आलंच नसतं. म्हणजे आपण तिसऱ्यांदा सत्तेवर आलो असतो राज्यामध्ये आणि आपल्याला हे 16% आपण दिलेलं होतं मराठ्यांना, 4% मुसलमानांना दिलं होतं. याच्यासाठी आपल्याला अतिशय अभ्यासपूर्वक काम करता आलं असतं. मराठा समाजालाही 16% आरक्षण मिळालं असतं, 4% मुसलमानांना मिळालं असतं. पण शरद पवारांनी ऐनवेळी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार पडलं. पुढे जाऊन युती झाली नाही. युती न झाल्यामुळं अलग पक्ष निवडणुका लढल्यामुळं भाजपचा शिवसेनेचा फायदा झाला. ते वेगवेगळे लढले तरी पण त्यांच्या जागा वाढवा आल्या. नंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, भाजपचं आलं, शिवसेना नंतर त्यात सामील झाली आणि अशा प्रकारे जर शरद पवारांनी जर पाठिंबा काढला नसता तर पृथ्वीराज चव्हाणांनीच हे जे
मराठा आरक्षणाचं काम चांगलं केलं असतं आणि याचं श्रेय कदाचित पृथ्वीराज चव्हाणांना मिळू नये याच्यामुळं कदाचित शरद पवारांनी सरकारचा पाठिंबा 2014 मध्ये काढून घेतला का असा प्रश्न पण एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना विचारलाय. कारण त्यावेळेस सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी आरक्षण 16% अधिक 4% मुसलमान असं 20% आरक्षण दिलं होतं आणि दिलं होतं म्हटल्यावर त्यांना ते टिकवता आलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पुढलं सरकार जर देवेंद्र फडणवीसांचं आलं नसतं, पृथ्वीराज बाबांचंच जर आलं असतं तर त्यांनी ते हायकोर्टात टिकवलं असतं, सुप्रीम कोर्टात टिकवलं असतं आणि आज जे परिस्थिती झाली तशी ती आली नसती. तरी पण त्यांनी असं म्हटलंय की जर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून जर लोकांना सांगितलंय किंवा जरांगे पाटलांना पण सांगितलंय, मराठा समाजाला सांगितलंय की मी तुम्हाला आरक्षण देणार आहे आणि सुप्रीम कोर्टात कायद्याला चौकटीत बसून हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देणार आहे, ते यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण जो काही विशेष अधिकार आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्री ठरवतील कशा पद्धतीने द्यायचे कशा पद्धतीने नाही. पण अप्रत्यक्षरित्या पृथ्वीराज चव्हाणांना पण सांगायचे की या मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार सुद्धा आहे अशा पद्धतीचं सुद्धा यातून आपण अर्थ काढू शकतो. कारण नामदेवराव जाधव सुद्धा असं म्हणतात की शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, शरद पवारांनीच मराठा समाजाचं आरक्षणाचं वाटोळे केले, नेहमी शरद पवार मराठा समाजाच्या आरक्षणाला आडवे गेले. यातही शरद पवारच दोषी उपस्थित होतात. नेमका पृथ्वीराज चव्हाणांचा रोख सुद्धा शरद पवारांकडेच आपल्याला दिसतो. म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की पृथ्वीराज चव्हाण सुद्धा म्हणतात की मराठा समाजाचे खरे मारेकरी शरद पवारच आहे असं आपल्याला वाटतंय. तुर्तच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.